होता आणि ह्याचा पाय बघा कसा चिखलामध्ये आतमध्ये चालला, कारण ही खाडी आहे. आणि इथं तो मित्रांनो संध्याकाळच्या वाजले 4:30. प्रतिभा मला बोलते चला ना बाहेर फिरून आणा. मी बोललो अरे बाई 4:30 वाजले, एवढं ऊन आहे. प्रतिभा बोलते नाही ऊन नाही, घरातून हिला ऊन काय कळालं नाही, म्हणून आम्ही निघालो थेट प्रतिभाला फिरवायला. फिरवता आपल्या तिवारी बाईचा तडका चहा इथे लागतो आणि तिवारी बाई आपल्याला हात दाखवतो जेव्हा पण आपण तिथून जातो त्या रस्त्याने. थोडं पुढे आलो आणि इथे नवदुर्गा मातेचं मंदिर होतं, तिकडे आशीर्वाद घेतला आणि आम्ही आमच्या जागेवर तिकडे जाऊन पोचतो तर काय बापरे एवढं सारं ऊन. प्रतिभाला बोललो घे बघ तुला यायचं होतं काय, इथे फोटो वगैरे काढणार. तिथून आम्ही निघत होतो तेवढा हा मुलगा पाणी घेऊन इथं येत होता, पुढपर्यंत गेला होता आणि ह्याचा पाय बघा कसा चिखलामध्ये आतमध्ये चालला, कारण ही खाडी आहे. आणि इथं तो खाडीवरून कसं तरी येत होता, कारण की पाणी एवढं नसतं, आज पाणी खूप आटलं होतं. त्यामुळे आम्ही विचार केला की चला बघू काय करतो. बघतो तर काय ते 3 बॉटल पाण्यामध्ये त्यांनी पाय धुवायला पाणी घेतलेलं. आम्हाला असं वाटलं की त्यातून मासे पकडून आणले, पण ठीक आहे चला आम्ही इथे आलेलो आहे. तिवारी भाई बोलला आओ जल्दी हम लोग वेट कर रहे. तिवारी भाईने मस्त की थंडा बिंडा पाणी पाजलेलं आहे कडकमध्ये एकदम, आणि इथे आम्हाला पॅटीस वगैरे खायला दिलं, त्यासोबत चहा सुद्धा दिलेला आहे इथे. मग काय तुमच्या